स्पर्धेमध्ये संस्थापक अध्यक्ष DY पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्य दयानंदजी सोरगे साहेब आणि शिवसेना उपतालुका प्रमुख शिंदे गट बबनजी भास्कर पाटील यांच्या मान सन्मानार्थ स्पर्धा आणि जे त्रिमूर्ती आहेत नक्कीच बघू शकता आपण दिलीप पाटील, भोला पाटील आणि प्रभाकर पाटील अँड ऑल टीम बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा यांची देण. क्या बात आहे. चालू हंगामामध्ये बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमचे यशस्वी संघनायक उद्योगपती आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा ओरिजिनल 40+ टीमचे कॅप्टन बालारामजी भोईर यांचे देखील खूप खूप आभार, कारण की त्यांनी देखील स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचा धनादेश देखील दिलेला आहे. भीमशेठ चौधरी ग्रामपंचायत सरवलीचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांच्या समवेत वसंत शेठ चौधरी देखील आलेले आहेत. वेलकम. भीमजे चौधरी म्हटले की जयनमन सरवली नवीन 40+ संघाचे करता धरता नितेश चौधरी आणि भीमजी चौधरी. धन्यवाद. फलंदाजी करणाऱ्या टीमचे राखीव खेळाडू पाठवायचे आहेत. जयनमन टेंबिवली डिऊ दादा आपला प्रतिनिधी अथवा खेळाडू पाठवा लगेच. 2 चेंडूमध्ये आले एक गोलंदाज अनंत जाधव. सामना आपण सुरू ठेवा. बघूया चेंडूला अगदी फाईन रिझनला खेळलेत. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एकच धाव घेतली. दिगंबर पाटील आणि मुकेश नांदुरकर ही सलामीर जोडी आहे. मुकेश नांदुरकर या ओरिजिनल 40+ संघटनेचे सदस्य देखील आहेत. सोजन नाईक, नीलम नाईक, जय बजरंग कारिवली एक सिनियर 40+ चे खेळाडू तर एक मास्टर 40+. 2 संघटनेमधून सोजन नाईक यांचं खेळून झालं आहे. बघूया अजून भरपूर क्रिकेट त्यांच्याकडे बाकी आहे. चांगले गोलंदाज म्हणून नवीन 40+ मध्ये या खेळाडूच्या आम्ही बोलबाला पाहिलेले आहे. थोड्याच वेळात नक्कीच आमचे ज्ञानेश्वर मुकादम देखील जॉईन होतील. दिगंबर आणि मुकेश 4 चेंडूमध्ये 3 सिंगल आलेत. त्याच्यामध्ये दिगंबर 2 चेंडूमध्ये 2 आणि मुकेशच्या 2 चेंडूमध्ये 1. हा चेंडू अतिशय चांगला फटका खाली क्षेत्र आहे. चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या भेटीला पहिला चौकार आलाय या इनिंगचा 5व्या चेंडूवर. दिगंबर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधला नक्कीच टेंबिवली संघाचा स्टार खेळाडू. क्रिकेटवर फार प्रेम आहे. वय वर्ष 45+ तरी देखील दिगंबर पाटील खूप चांगला क्रिकेट आपल्या टेंबिवली गावासाठी खेळतात. 7 धावा लागलेत. 5 चेंडूंचा खेळ संपला आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग, थ्रो देखील चांगला आहे. एकाच धाव्यावर समाधान मानावं लागेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनलेत 8. एक संत आणि शांत सुरुवात आहे टेंबिवली टीमकडून. 4 मध्ये 6 वर मुकेश नांदुरकर, 2 चेंडूमध्ये 2 सिंगलवर दिगंबर पाटील. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाची जी बाईक आहे ती नितेश चौधरी ग्रामपंचायत सरवली माजी सरपंच यांच्या माध्यमातून आहे. सेकंड प्राइज जे आपण दुसरी जे नक्कीच इलेक्ट्रिक बाईक पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर विजय पाटील आणि विनायक पाटील. नक्कीच मिलिटरी मॅन आपले नक्कीच काय अजितजी जाधव आपण मान्यवर कक्षामध्ये या. नक्कीच आपल्या देशाची सेवा आपल्या राष्ट्राची सेवा करणारे असे आपले सर्वांचे लाडके
अजितजी जाधव सर आपण मान्यवर कशामध्ये यायचं आहे. मुकेशनं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेतली. नक्कीच आमचे नीलमजी नाईक यांच्याकडून देखील या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्याच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आणि अनंत सुदाम भुईर याचकडून रोख रक्कम आहे तृतीय क्रमांकाची. धन्यवाद. चौथ्या क्रमांकासाठी बालारामजी गजानन भुईर यांच्याकडून रोख रक्कम आणि तानाजी मारुती राणी यांच्या स्मरणार्थ भालचंद्र बबन पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे त्यांचे देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकासाठी देखील नक्कीच आपण ट्रॉफी देणार आहोत. गणेश सुरेश भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू दिनेश सुरेश भोईर अध्यक्ष आहेत उद्योग आघाडी ठाणे जिल्हा भाजपा. वेलकम सर. 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये धावा आल्यात 11. 9 चेंडूमध्ये फक्त एक चौकार आला होता. पहिल्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर मुकेश नांदुरकर यांच्या बॅटमधून रिव्हर्स फटका खेळण्याचा मन बनवलं होतं दिगंबर पाटीलनं. वाईट यॉर्कर कमालीची लाईनत लेंथ आपण पाहिलेली आहे. गोलंदाज अनिल पाटील आहेत. नक्की संघटनेचे कार्याध्यक्ष आणि आमने संघाचे करता धरता संतोषजी काकडे साहेब आपण देखील जर इथे उपस्थित असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या संघटनेचे सचिव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40+ संघाचे सदस्य प्रभाकरजी पाटील यांच्याकडून आपल्याला आमंत्रित केले जातोय. दिलीप पाटील, भोला पाटील अँड ऑल टीम. नक्कीच काल आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंदजी सोरगे साहेबांनी देखील स्पर्धेला भरपूर वेळ दिला आणि खूप त्यांनी चांगली स्पर्धा काल एन्जॉय केली. काल दशरथ पाटील सर देखील होते आणि खूप प्रेक्षक देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून जोडताना पाहायला मिळत. आज सिद्दीक भावे सर आहेत आणि आज देखील खूप चांगला प्रतिसाद आपल्या संघटनेच्या सर्व संघांच्या खेळाडूंनी दिलेला आहे. 1 ओव्हर 5 चेंडूमध्ये 12वर पहिला फलंदाज दिगंबर पाटील बाद झालेत. जहीन नांदुरकर आलेत. 11 चेंडू आणि 12 बनलेत. आज नॉकआउट फेरी सुरू आहे. इथे देखील आल्या आल्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळण्याचा मन बनवलं होतं जैन नांदुरकरनं. डॉट बॉलची समाप्ती. 12 मध्ये 12. चांगली गोलंदाजी आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संतोषजी काकडे यांची टीम. काल आपण 2 सुपर ओव्हरचे सामने पाहिले सौरभ. एक सामना आमने या संघाने जिंकला आणि एक सामना कांबे संघाने जिंकला होता. 2 ओव्हर 12. 9 विकेट हातामध्ये 12 चेंडू खेळायचे आहेत. टेंबिवली टीमच्या फलंदाजांना बघूया. पहिल्या 2 ओव्हरमध्ये वार तर झाला आहे टेंबिवली संघावर. इथून पलटवार करतील का बघूया. मुकेश खेळपट्टीवर आहे. आतापर्यंत 6 चेंडू मुकेश खेळला आहे. 8 वर त्यामध्ये एक चौकार आहे. 4 सिंगल आणि 1 डॉट. जैनला खातं खोलायचं आहे. दिगंबर बाद झालेत 5 चेंडूमध्ये 4 वर. गोलंदाज तयार रामकृष्ण काकडे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऑन साईडला. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. डीपमधून चांगली फिल्डिंग. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सायनाजी काटेकर किशोरजी केने दोन्ही मान्यवर आणि मान्यवर कशामध्ये यायचं आहे. नक्कीच रामकृष्ण काकडे यांच्यासाठी स्पेशली
शुभेच्छा आलेले आहेत. आमच्या गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरीचे सचिव आणि गुरुदत्त चौटायरवा मास्टर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर सचिन माली यांच्याकडून. धन्यवाद सचिन माली. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे गुरुराजी माली देखील आहेत. या क्रीडानगरीचे खजिनदार आपलं देखील स्वागत. चेंडू चालला अगदी 2 खेळाडूंच्या मधून डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. या 4 धावेने आता 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा बनलेत जानमन टेंबिवली संघाच्या फलकावरती 1-17. आमनेपाडा टीम खूप चांगला क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. दिगंबर पाटीलची टीम देखील खूप चांगला क्रिकेट आतापर्यंत खेळलेली आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि जानमन टेंबिवली. बक्षिसांची खैरात आहे. ट्रॉफ्या खूप सुंदर आहेत. 2 बाईक, सायकल, कूलर, कॅश प्राईज, मॅन ऑफ द मॅचचे 3 पारितोषिक. भूतोना भविष्यात अशी स्पर्धा आपण पाहतोय. ओरिजिनल 40+ या संघटनेचा पहिला वर्ष आहे आणि 15वी स्पर्धा ही संघटना खेळते. तब्बल 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 5 ग्रुपनी स्पर्धा खेळवली गेली. सुपर 10च्या लढती सुरू झालेल्या आहेत. एक सिंगल धावाली. धावसंख्या 18वर. 16 चेंडूमध्ये आलेत 18. फक्त 2 चौकार आलेत. 16 चेंडूमध्ये 2 चौकार टेंबिवली टीमच्या फलंदाजांकडून. इथे हा बैठक फटका. चेंडू चाललाय काऊकवणा रिझनकडे. चांगला अंदाज बांधला होता कारण की ते आमनेपाडा टीमचे खेळाडू देखील विचार करतात की आपल्याला बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडूला पकडायचं आहे. जरी झेल सुटला तरी पण चेंडूला मात्र सोडायचं नाही आहे. 2 धावा आलेत. धावा बनलेत 20. यानंतर तो स्वरूप सामना कुठल्या संघादरम्यान होईल. यानंतर बिग फाईट झून आंदुर्की आणि सरवली बढा असा आपण यानंतर सामना पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार आहेच आहे. नक्की श्याम पाटील, अनिल पाटील यांनी देखील अगदी आमच्या त्रिमूर्ती यांच्या खांद्याला खांदा लावण्या स्पर्धेमध्ये खूप चांगली मेहनत गेली 3 रात्रीमध्ये केलेली आहे. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. 3 ओव्हर 21 7च्या सरासरीने धावा आलेत. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया. सरवली ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य दानशूर व्यक्तिमत्व जानमान सरवली नवीन 40+ संघाचे करता धरता आहेत आणि बाजार समिती भिवंडीचे संचालक देखील आहेत. प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते भीमशेठ चौधरी यांचा शुभ सन्मान होतोय. धन्यवाद भीमजी चौधरी. वसंतजी चौधरी आपले सरवली गावचे समाजसेवक भीमजी चौधरी यांच्या समवेत ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील येतोचे स्वागत आणि सन्मान केला जाईल. प्रभाकरजी भोईर यांच्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. अतिथी देव भव. आलेले पाहुणे देवासमान आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य आहे. भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. अतिशय चांगला अगदी फायर शो. खूप मेहनत आहे. त्यानंतर सुनीलजी भोईर बॉडी बिल्डर VSN कंपनी रांजनोली विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांचे एक जवळीक सहकारी. स्वागत आणि सन्मान करूया आपण सुनीलजी भोईर यांचा. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी सुनीलजी भोईर यांच्याकडून देखील 10,000 रुपयाचा धनादेश आलेला आहे. धन्यवाद. सुनीलजी भोईर यांचा क्रिकेटवर फार प्रेम आहे. जेव्हा जेव्हा विनोददादा ठाकरे सचिनदादा ठाकरेंच्या स्पर्धा आम्ही पाहतो तेव्हा तेव्हा या व्यक्तिमत्वाची उपस्थिती
देखील आम्हाला पाहायला मिळते. धन्यवाद. चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आर्यन तरेनं विकेट घेतलाय. नवीन बॅटर आले संदीप गोराटकर. हाच गोलंदाज ज्यांनी 3 चेंडूमध्ये 1 धाव असताना विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. आर्यन तरे आमने पाड्याचा स्टार खेळाडू. सिद्दीक वावे सर, आपण प्रभाकर पाटील यांच्याशी लगेच संपर्क साधा. आर्यन तरे इथे देखील चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक झेलच्या खाली 2 मध्ये 2. दुसरी विकेट हॅट्रिक आर्यन तरे पूर्ण करतील का? संधी निर्माण केलेली आहे. तीन चेंडूमध्ये 1 धाव आणि विकेट हॅट्रिक घेणं तितकंच सोपी काम नव्हतं आर्यन तरे समोर. जय आंबे टेमगडपणा संघाला पराभूत करण्यामध्ये नक्की सिंहाचा वाटा याच गोलंदाजात आपण पाहिला होता. नवीन बॅटर कालुराम मडवी. बघूया दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेची आर्यन तरे कंप्लीट करतील का? धावा बनलेत 21. 4 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा बाकी आहे. यानंतर पुढील दोन्ही टीम झून अंदुर्की आणि सरवली बढा नाणेफेकीसाठी आपण तयार राहायचं आहे. आर्यन तरे विकेट हॅट्रिक ऑन आणि या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक. नक्कीच इथे नाराज आहेत कारण की झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न तिथे केला गेला नव्हता. लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते चेंडूकडे फक्त पाहत राहिले. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक त्याच्यावर जरूर नाराज आहेत कारण की त्या आर्यन तरीची विकेट हॅट्रिक तर गेलीच, धावा देखील 4 खर्च झालेत. धावसंख्या 25. चौकार आलाय. धन्यवाद नीलमजी नाईक, सोजनजी नाईक. नीलम नाईक यांची दुसरी उपस्थिती आहे आणि आज त्यांच्या समवेत आमचे सोजन नाईक यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. धन्यवाद. क्रिकेटमध्ये तुमची फिल्डिंग देखील खूप महत्त्वाचा घटक आहे. इथे बघूया चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये. 4 चेंडूमध्ये 4 झेल उडाले होते, त्याच्यातले 2 कंप्लीट केलेत आणि 2 ड्रॉप केलेत. धावसंख्या 26. आमचे भीमशेठ चौधरी यांची देखील आता उपस्थिती पाहायला मिळते. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. सरवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत आणि नक्कीच नितेशजी चौधरी यांच्याकडून ही पहिल्या क्रमांकाची बाईक आणि नितेश चौधरी आणि भीमशेठ चौधरी ही यवन जोडी आहे. जनमान सरवली नवीन 40+ संघाची. षटकार आलाय. बघा कॅच सोडला 4 गेल्या, त्यानंतर कॅच सोडला 1 गेली आणि ज्याची पहिली कॅच ड्रॉप केली त्याने आता षटकार ठोकलाय. फलंदाज जहीन नांदुरकर. धावसंख्येला आकार आल्यात. धावा बनल्यात 32. शेवटचा चेंडू आहे. 30+ आणि सौरभ रात्रीचं क्रिकेट फाईट स्कोर आहे. इथे देखील चांगला अगदी लेट कटचा आपण फटका पाहिला होता. चांगली फिल्डिंग. 1 सिंगल मिळेल. जैन नांदुरकर यांना. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावा बनलेत जनमन टेंबिवली. 3 बाद 33. 4 ओव्हर 33 वर 3 आणि 34चं टार्गेट आहे विजयासाठी. ग्रीष्मा 11 अमनेपाडा संतोषजी काकडे या टीम समोर. चला भीमशेठ चौधरी, आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. सरवलीपाडा आणि झून अंदुर्की. वसंतदादा चौधरी आपण देखील यायचं आहे आणि भीमशेठ चौधरी. चला बालारामजी भोईर आम्हाला जोडलेले आहेत. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमचे कॅप्टन आणि झून अंदुर्की टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. चला या दोन्ही मान्यवर स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील नाणेफेकी कक्षामध्ये आम्हाला आमचे मान्यवर जॉईन होत आहेत. कॅप्टन देखील आलेले आहेत.
शिवनेरी स्पोर्ट झून अंदुरकी. नक्की झून अंदुरकी म्हटले की आई जोगेश्वरी झून अंदुरकी. झून अंदुरकीच्या कुल स्वामिनीचं नाव आणि या टीमचं आहे शिवनेरी. क्या बात आहे. या बालाराम भोईर स्वागत आहे आपलं. भीमशेठ चौधरी आपलं देखील वेलकम. दादा आपलं देखील स्वागत. बालाराम चौधरींची खूप मेहनत आहे. टीमचे कॅप्टन आहेत सरवलीपाडा 40+. यस. हेड आणि टेल नाणीच्या दोन बाजू आहेत. कोण आवाज देतील. झून अंदुरकी की सरवलीपाडा. चला बालाराम भोईर हेड असं कॉल अगेन्स्ट टेल आलाय. नाणेपैकी जिंकली आहे शिवनेरी स्पोर्ट. झून अंदुरकी टीमच्या कॅप्टनना जाधव सर फक्त आपला निर्णय सांगा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद. फलंदाजी आलेली आहे बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमला. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये. नक्कीच बालाराम भोईर यांनी सांगितलं की आम्हाला पाहिजे होतं तेच मिळालं आहे. मात्र बघूया इथे झून अंदुरकी टीम एक फायटर टीम आहे. भीमशेठ चौधरी यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला धनादेश आलेला आहे. दिलीप भाऊ प्रभाकरजी पाटील दिलीपजी पाटील आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. भीमशेठ चौधरी आपली वाट पाहत आहेत. या आपण चला फलंदाज पाठवा आपण लगेच. 34 धावा 24 चेंडूमध्ये आजची खऱ्या अर्थाने आपण ही स्पर्धा पाहिली तर सुपर 10 नॉकआउट फेरी बाद फेरीला सुरुवात झालेली आहे. तब्बल 20 संघ 5 ग्रुपनी खेळलेत. त्याच्यामधले 10 टीम बाहेर झालेत, 10 टीम पुढे आलेत. आणि बघूया आज कुठली टीम चॅम्पियन बनेल. या स्पर्धेची पहिली नाईट स्पर्धा आहे. नक्कीच आमचे विशाल पाटील भिवंडीचं एक स्वीट व्हॉइस ऑन स्क्रीनवर दाखवला जातोय. क्या बात आहे. या स्पर्धेसाठी खूप मेहनत आहे. विशाल पाटीलचे आमचे भीमशेठ चौधरी त्याचबरोबर भीमशेठ चौधरी यांच्या समेत आमचे सरवलीचे वसंतजी चौधरी यांना देखील दाखवला जातोय. अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर. MB लाईव्ह किरिवली भिवंडी. 34 धावांचं लक्ष्य आहे. आणि यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी शिवनेरी झून अंदुरकी टीमच्या कॅप्टनने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीला पसंती दिलेली आहे. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीम आपल्याला फलंदाजी करायची आहे. अजयजी जाधव झून अंदुरकीचे नक्कीच आमचे एक मित्र संतोषजी पाटील हे देखील मिलिटरी मॅन राहिलेले आहेत. धन्यवाद. राष्ट्राची सेवा देशाची सेवा करणारे झून अंदुरकी नव्हे तर आपले ठाणे जिल्ह्याचा गौरव. सुरेश नांदुरकर जानमान टेंबिवली संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. सलामीर जोडी आपण पाहतोय अनंत जाधव आणि संतोष पाटील. पहिल्या पॉवर प्लेचं ओव्हर. 34 धावांचं टार्गेट आहे. सुरेश नांदुरकर पहिल्या मनोहरजी गुलवी यांच्याकडून नक्कीच आमचे पंच पॅनल समालोचक गुणलेखक आणि MB लाईव्ह DJ आणि संपूर्ण आयोजन नियोजनासाठी मनोहरजी गुलवी निंबवली यांच्याकडून शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. नक्कीच विशाल 40+ क्रिकेट आहे आणि 40+ आपले खेळाडू खूप ही स्पर्धा एन्जॉय करतात. सिनियर 40+ असतील, मास्टर 40+, नवीन 40+ आणि आपले ओरिजिनल 40+चे आपले काही जे सहकारी मित्र आहेत
ते स्पर्धा अगदी ऑनलाईन पाहत आहेत आणि भरपूर कॉल मेसेज त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आलेले आहेत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पहिल्या चेंडूवर सिंगल संतोष यांचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत झेलच्या खाली. संतोष पाटीलची विकेट. 1-1. नक्कीच भीमशेठ चौधरी यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं धनादेश आलेलं आहे. दिलीप भाऊ आपण एक कॅश घ्यायचे. भीमशेठ चौधरी यांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं धनादेश दिलेले आहे. धन्यवाद भीमशेठ चौधरी. आपलं बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा या संघाच्या वतीनं खूप खूप आभार. सुरेश नांदुरकर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि हा तिसरा चेंडू. क्या बात आहे. तेज तर्रार गतीनं बीट केलं फलंदाज रवींद्र जाधव यांना. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 सिंगल, 1 विकेट आणि हा डॉट. 33 बनवल्यात. मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये गोलंदाजीतून देखील खूप चांगली सुरुवात आहे. हा चेंडू देखील अतिशय चांगल्या लाईनात लेंथवर पाहिलाय. गती चांगली आहे. राऊंड द विकेटनं सुरेश नांदुरकर गोलंदाजी करतात. सौरभ या ज्या 4 ओव्हरमध्ये ज्या 33 बनवले टेंबिवलीनं, जणू काही हा जो टार्गेट आहे तो आता आमनेवाडा टीम समोर 40 झाला आहे असंच म्हणावं लागेल. कारण की 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 धावा त्यांच्या फलंदाजांकडून आतापर्यंत आलेले आहेत. हा चेंडू बघा अतिशय चांगली लाईनात लेंथ आहे. या खेळपट्टीवर तुम्ही जेवढी राऊंड द विकेटनं गोलंदाजी कराल तेवढे तुमचे चेंडू अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातील. चांगली गोलंदाजी आहे. 5 चेंडूमध्ये 2 डॉट, 1 विकेट, 2 सिंगल म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. इथे हा चेंडू ऑन साईडला उडवला आहे. बघूया डीप मिड विकेट डिझाईनला क्षेत्ररक्षक होते मात्र बनतील प्रेक्षक. एक हात दाखवला होता चेंडूला मात्र चेंडू चाललाय त्यांना टाटा बाय बाय करत एका टप्प्याने सीमापार. चौकार. 5 मध्ये 2 आणि शेवटच्या चेंडूवर चौकार. धावा बनलेत. 1 ओव्हर 1 बाद 6. आमनेपाडा आणि टेंबिवली चेंडूची फेकी करायची आहे. सौरभ सिद्दीक भावेसर, विशाल पाटील, सुनील पवार, दशरथ पाटील आणि मी कालराम गेले या 3 रात्रीमध्ये आपण पाहिले तर 5 समालोचकांना संधी दिली. त्रिमूर्ती नक्की दिलीप पाटील असतील, बोला पाटील, प्रभाकर पाटील अँड ऑल टीम, बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा यांचे विशेष धन्यवाद. गोलंदाज आलेत मुकेश नांदुरकर. नक्कीच आपल्या ओरिजिनल 40+ संघटनेचे ते सदस्य देखील आहेत आणि टेंबिवली टीमकडून ओव्हर नंबर 2 घेऊन आलेत. बघा प्लीज मित्रांनो, ज्या मान्यवराची खेळाडूची कोणाच्या 4 व्हीलर गाडीची लाईट ऑन आहे ती बंद करायची आहे. प्लीज सहकार्य करा. आज स्पर्धा अंतिम फेरीमध्ये आहे. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऑन साईडला ऑन दी कार्पेट खेळले जरूर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट
दिगंबर यांचा चांगला प्रयत्न होता. अगदी धोनीच्या अंदाजानं चेंडूला अगदी स्टंपवर फेकलं होतं. 2 धावा येतील रवींद्र जाधव यांच्या बॅटमधून. संघाची टोटल धावसंख्या झाली 7 चेंडूमध्ये 8. एकूण चौकार पाहिले तर 110 आहेत आणि षटकार 56 आहेत. काय चांगला लाईव्ह स्कोर अपडेट आपण पाहतोय MB लाईव्हच्या माध्यमातून. तसेच आमचे सौरभ पाटील ऑफलाईन स्कोरर ऑनलाईन. इथे विकेटचं पतन धावबाच्या स्वरूपात फलंदाज अनंता जाधव बाद झालेत. 8 चेंडूमध्ये 9 आणि 2 फलंदाज बाद. बघूया चौथ्या क्रमांकावर फलंदाज आर्यन तरे. नक्कीच खूप चांगला गोलंदाज आहे आर्यन तरे. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक या गोलंदाजाने अशा कंडिशनमध्ये कंप्लीट केली आहे की त्याचा वारंवार नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे. 3 मध्ये 1 आणि 3 विकेट. क्या बात आहे. आणि त्यांच्या समोर एक भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार खेळाडू हरी जोशी असताना ती विकेट हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली होती. आज नक्कीच बालाजी स्पोर्ट सरळीपाडा इलाका भी हमारा धमाका. बघूया दिलीप पाटील खुश आहेत. टीम सुपर 10 मध्ये पोहोचलेली आहे. शिवाने देखील एक षटकार ठोकून बरोडी संघाच्या अगेन्स्ट चांगला सामना जिंकून दिलाय. इलाका मानकुळकरांचा असला तरी मात्र धमाका कदाचित सरळीपाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळेल का. नजर आहेत प्रेक्षकांच्या. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला अतिशय चांगला अगदी लेटकटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 11. चेंडू टाकून झाले 10 आणि धावा बनलेत 11. 14 मध्ये 23. क्या बात आहे. 14 चेंडू आणि 23 धावा. 34चं लक्ष आणि मॅच तो बनताय सौरभ. अतिशय चांगला अगदी आपण सेफ फटका पाहतोय. टेंबिवली संघाची एक ताकद आहे सौरभ. ही टीम देखील 40+ क्रिकेट खूप चांगला खेळलेली आतापर्यंत. गोलंदाजी हे मुख्य अस्त्र आहे. इथे फलंदाज धावचीत बाद झालेले आहेत. मात्र बघूया कुठला फलंदाज जाईल. पंचांनी बोट दाखवलेला आहे. रवींद्र जाधव आउट झालेत. आर्यन तरे सेफ आहेत. तिसरीच्या प्रयत्नात आउट झालेत. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 13. नक्कीच भिवंडीचे एक स्वराज तोरण या न्यूजचे संपादक आमचे किशोर भाऊ बलिराम पाटील वलपाडा यांचे इथे शुभ आगमन झाले. दादा वेलकम. क्या बात है. एक उच्च शिक्षित आमचे किशोर भाऊ पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे देखील इथे भेट झालेली आहे. बालाजी स्पोर्ट सरळीपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये भाऊ आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. ओरिजिनल 40+ दयानंदजी चोरगे साहेब आणि बबनजी पाटील यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. कुणालजी पाटील सुरेईकर आपलं देखील वेलकम. क्या बात है. अर्णव 11 टेमघर टीमचे करता धरता राजेंद्र चौधरी यांनी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले आहे. आणि ब्रेकिंग न्यूज त्यांच्याकडून आहे की कमिंग सून मध्ये आर्यन 11 टीमचं आपल्याला आयोजन पाहायला मिळणार आहे. धन्यवाद राजेंद्र चौधरी. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आहे.
14 झालेत 12 मध्ये आणि आता 12 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 20. क्या बात आहे. दिगंबर पाटीलचे ओव्हर बाकी आहे. मला वाटतं आता कालूराम ओव्हर नंबर 3 साठी कालूराम मडवी आलेत. दिगंबर पाटील खूप मोठं नाव आहे मित्रांनो. या खेळाडूंनी देखील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगला खेळलेला आहे. टेंबिवली परिसरातील एका स्टार खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. पहिल्या 12 मध्ये 14 आणि उर्वरित 12 मध्ये 20 असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज तोरण या वृत्तपत्रिकेचे नक्कीच संस्थापक अध्यक्ष संपादक आपले किशोरभाऊ बलिराम पाटील वलपाडा गावचे एक उच्च शिक्षित या व्यक्तिमत्वाची आपल्याला मान्यवर कक्षामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. प्रभाकरजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. नक्कीच किशोरभाऊ यांची आम्हाला आठवण होते. दिलीप दादा आम्ही क्रिकेट केलं होतं तेव्हा भाऊ आले की आम्ही स्टंप चेंडू टाकून पळायचो. नक्कीच भाऊ आठवण आहे. मैदानावर भाऊ यायचे आम्हाला बघायला. अभ्यास करा शाळेत जा ते पहिले सांगायचे. क्रिकेट नका खेळू. किती वेळा तरी आमचा डाव मोडलेला आहे. दादाने अजून आठवणी आहेत आणि आता ते स्वतः झालेत. खूप बिझी असतात. लहानपणापासूनच घरातूनच एक चांगली शिस्त आणि नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. भिवंडी तालुक्यातील एक उच्च शिक्षित म्हणून भाऊंचं नाव अग्रेसर आहे. खूप चांगले त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. नक्कीच एक आठवण भाऊंची अशी देखील आहे माझ्या आठवणीमध्ये की मी जेव्हा उपसरपंच झालो तेव्हा भाऊंना पहिल्या दिवशी आला नाही मला, मात्र सकाळी पहाटे मला उठवायला आले होते आणि माझी पहिली बातमी भाऊने पेपरमध्ये छापली होती. क्या बात आहे. एक आमच्या जवळचे मावशी बंधू आहेत आणि नेहमीच मानकुलीवर आमच्या केनियालीवर खूप प्रेम. दादांची आठवड्यात नाही 15 दिवसातून फेरी असायची. पहिले घरी नाही पहिले मैदानावर यायचे. कुठे आहेत बघायचे आम्हाला. चांगला फटका आहे अप्रतिम. भावेश पवारची आठवण करून देणारा फटका षटकार आलाय. अगदी संघाला गरज असताना हा फटका राजकुमार पाटीलच्या बॅटमधून आलाय. कालूराम मडवीवर दबाव आता टाकलाय. धाबा या 6 धावेने झाल्यात 22. संजीवनी देणारा षटकार 9 मध्ये नक्कीच आता 12 धावांची आवश्यकता आहे आणि अशी जर फटकेबाजी केली तर 9 चेंडूंची वाट पाहावी लागणार नाही आहे. कारण की असे 2 मारायचे आहेत 9 मध्ये. इथे हा फटका देखील नक्कीच अगदी आपण पाहतोय डीप फाईन रिझनकडे चेंडू चालला आहे. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. राजकुमार पाटीलनं नक्कीच राजकुमार सारखी फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. आता 8 मध्ये 8 12 मध्ये 20 होत्या. सामना 8 मध्ये 8 वर येऊन थांबलाय. प्रभाकरजी पाटील आपण कुठे असाल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मान्यवर कक्षामध्ये पोहोचायचं लगेच. वलपाडा गावामध्ये जर आपण विचार केला तर किशोरभाऊ यांच्या पाटील परिवाराचं नाव खूप मोठं आहे. एक उच्च शिक्षित म्हणून या घराण्याचं नाव पाटील परिवाराचं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. घरामध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, पत्रकार आहेत. अगदी समाजाचं एक पाऊल पुढं. सव्वीस धावा बनलेले आहेत आणि सामना आता 8 मध्ये 8 वर येऊन थांबलाय. इथे चेंडू हवेमध्ये बघूया क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल ड्रॉप केला आहे. नक्कीच राजकुमार पाटीलला बाद करण्याची संधी कालूराम मडवीनं
नक्कीच निर्माण केली होती. मात्र शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालाय. सात चेंडू 7 धावा. 17 मध्ये 27 आलेत आणि 7 चेंडू मध्ये 7 धावा अजून बनवायचे आहेत. 34 धावांचं टार्गेट चेस करताना ग्रीष्मा इलिबान आमनेपाडा टीम जानमन टेंबिवली या संघासमोर. किशोरभाऊ पाटील आणि प्रभाकरजी पाटील आपण यांना पाहतोय ऑन स्क्रीनवर. नक्कीच या स्पर्धेविषयी काही चर्चा करताना विश्वासभाऊ काय पंच भाऊ पाटील सर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. चेंडू पाहिजे. नवीन चेंडू दिलेला आहे असा जरा जवळ येऊन सांगा ना भाऊ. चला असू द्या. चला दुसरा चेंडू द्या. जुना चेंडू दिलेला आहे. चला द्या. चला त्यांच्या मनाची शांती करा. एक द्या. हाय तो द्या. चला हा घ्या. विश्वास पाटील सर हा चेंडू घ्या. बरोबर आहे. सचिव साहेब जातीनं लक्ष घालतात या स्पर्धेवर. गेल्या 3 रात्रीमध्ये खूप मेहनत आहे. दिलीप पाटील, भोला पाटील आणि प्रभाकरजी पाटील आणि ऑल टीम बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. चेंडूला टॅप केला आहे. सिंगल घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील तेज स्तरावर पूर्ण केलेली आहे. दिगंबर पाटील गोलंदाज कालुराम मडवीवर थोडेसे नाराज आहेत. 2 धावा आलेत. धावसंख्या 29. या ओव्हरमध्ये तब्बल 15 आल्या आणि 2 ओव्हरमध्ये होत्या 14. धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29. 6 मध्ये 5. 6 चेंडू 5 धावा. नितीन तरे बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा टीमचे यष्टीरक्षक फलंदाज बालाराम भोईर कॅप्टन आहेत. तसेच आज संदीप भोईर हे देखील टीमला जॉईन झालेत. दिगंबर पाटील आखिरकार करता क्या ना मरता दिगंबर पाटील आलेत. 6 मध्ये 5 रोखायचे आहेत. 15 धावा कालुराम मडवीनं दिल्या. पहिल्या रात्रीमध्ये कालुराम मडवीनं खूप चांगली गोलंदाजी केली होती या स्पर्धेमध्ये. मात्र आता डू अँड डाय करूया मरोचा प्रत्येक सामना आहे प्रत्येक टीमला. 6 चेंडू 5 धावा. 6 मध्ये 5 आणि अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. अगदी फाईन खेळले होते. एकच धाव घेतली. धावा बनले 30. 5 डेड बॉलचा इशारा गेलाय. यस डॉट चेंडू असेल. हा नियम चांगला आहे 40+ मध्ये. कारण की अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाऊन हा फटका खेळले होते आणि हा चेंडू येईल डॉट. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. आता धावा 5 आणि चेंडू 5. एक चेंडू कमी झालाय. धावा मात्र कायम आहेत. दिगंबर पाटील 5ला 5. चांगला टप्पा चांगला चेंडू आपण पाहतोय. दिगंबर पाटीलकडे नक्की क्षमता आहे. खूप चांगला टेनिस बॉल क्रिकेट हा खेळाडू खेळलेला आहे टेंबिवली गावासाठी आणि भिवंडी तालुक्यासाठी. 4 मध्ये 5. नक्कीच आता दिगंबर पाटील आणि टेंबिवलीचे सर्व समर्थक मनामध्ये एकच विचार करत असतील की कालुरामने 15 दिल्या 10-12 दिल्या असत्या. आणखीन दिगंबरला 3-4 धावा ठेवल्यासह सामना अजून फाईट झाला असता. क्या बात आहे. पुन्हा एकदा तोच चेंडू तोच रिझल्ट. पहिले 3 चेंडू डॉट. आता 3 मध्ये 5. आर्यन तरेच्या गोलंदाजीची आठवण. 3 मध्ये 1 होती. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. इथे 6 मध्ये 5 त्याच्याच टीमला बनवायचे आहेत
आणि आता 3 मध्ये 5 वर सामना आलाय. 3 चेंडू 5 धावा. दिगंबर पाटील इथे फटका हवेमध्ये खेळलेत. बघूया शतरक्षक आलेत. झेल धरतीला दान झालाय. क्या बात आहे. पंचांचा इशारा काय आलाय. डायरेक्ट हिट या हिट विकेट. अरे बापरे नशीब आहेत वाटतं टेंबिवलीचे. इथे झेल सोडलाय. तिकडे फलंदाजाचं बघूया चेक करूया आपण हिट विकेट आहेत की नाही. पंचांनी इशारा तर केलाय. दिगंबर देखील सहमत आहेत. मात्र चेक करूया एमबी लाईव्हच्या माध्यमातून. या चेंडूवर जरी हिट विकेट आली सौरभ तर इथून टेंबिवलीला थांबवणं मात्र कठीण होईल. कारण की हा ओव्हरचा चौथा चेंडू आहे. 3 चेंडू डॉट गेलेत. 2 धावा धावलेत आणि इथे फलंदाज हिट विकेट आहेत. कारण की दिगंबरनं बोट वर केला. मी सांगितलं की दिगंबर पाटील सहमत आहेत. पंचांची तीक्ष्ण नजर. विकेट आली चौथ्या चेंडूवर हिट विकेटच्या स्वरूपात. राजकुमार पाटील क्या बात आहे. बघू दे आमचे भीमशेठ चौधरीनं देखील हा चेंडू पाहायचा आहे. ॲक्शन रिप्ले एमबी लाईव्हच्या माध्यमातून. आणि यस फलंदाजाचा पाय स्टंपला लागलाय. हिट विकेट. दादा देखील खुश आहेत. क्रिकेट खूप कमी पाहत असतील कारण की खूप बिझी असतात. दिवसभर कामामधून वेळ काढून आज ते आलेत हे फार महत्वाचं आहे. आता 2 चेंडू आणि 5 धावा. बघूया आता आमने टीमचे संतोषजी काकडे देखील नाराज असेल टीमवर. फलंदाज पप्पू आलेत. 2 मध्ये 5 दिगंबर पाटील. आम्ही नेहमीच्या खेळाडूचा उल्लेख करत असतो कारण की खेळाडूंचे भरपूर आपण सामने त्यांच्या बरोबर खेळणे मात्र पाहिलेले आहेत. प्रभाकर पप्पू आता ज्या खेळाडूंनी झेल सोडला होता ते देखील आनंदित झाले असतील कारण की ते टेन्शन मध्ये आले होते. नक्कीच हरेश नांदुरकर आता नक्कीच टेंबिवली संघाचा काय हा सामना राहिलाय. खास करून दिगंबर पाटीलनं आपल्या आशा अपेक्षा जिवंत ठेवल्या टीमच्या. कारण की 6 मध्ये 5 होत्या. 4 चेंडू टाकलेत. एकही धाव खर्च केली नाहीये. आता 2 मध्ये 5. 2 मध्ये 5 आणि ह्या चेंडूवर एक सिंगल. क्या बात है. वेलकम राजूजी चव्हाण कालिका माता कारबाव टीमचे कॅप्टन आणि ओरिजिनल 40+ संघटनेचे उपाध्यक्ष. आपलं स्वागत आहे. 3 आल्या तर सामना बरोबरीनं. चेसिंग कंपल्सरी आज. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये काही वेगळे नियम आहेत. नक्कीच नक्कीच बघूया आर्यन तरे पुन्हा एकदा हिरो बनेल का. नक्की क्षमता आहे. बॉडी लँग्वेज बोलते आर्यन तरीची. दिगंबर पाटील यांना देखील कमी लेखून चालणार नाहीये. त्याच्या ताकदीचे आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. 1 मध्ये 4. 1 मध्ये 4 आणि हा षटकार आर्यन तरे 2 वेळा स्पर्धेचा हिरो ठरलाय. 3 मध्ये 1 विकेट हॅट्रिक केली. 1 मध्ये 4 षटकार ठोकलाय. म्हणजे ही स्पर्धा आर्यन तरेसाठी फार लक्की आहे. नक्कीच इथे संतोषजी काकडे यांच्या टीम विषयी प्रभाकरजी पाटील यांनी रात्रीपासूनच उल्लेख केलाय की कुठल्या बाबाकडे जाऊन आली टीम. कारण की 3 मध्ये 1 दिली नाही. विकेट हॅट्रिक केली. आज 1 मध्ये 4 षटकार ठोकलाय. क्या बात आहे. प्रभाकर भाऊ आपण स्टेजवर आहे. किशोर भाऊ यांचा आपण स्वागत सन्मान घेऊया.
नक्कीच भिवंडीतील एक उच्च शिक्षित पत्रकार, वलपाडा भिवंडी गावचे एक गौरव किशोरभाऊ बलिराम पाटील या साहेबांना आपण सन्मानित करूया. वेलकम राजूजी चव्हाण, केतन माली, सिद्दीक भावे सर, आपण देखील कॉम्बॉक्सला जॉईन व्हायचं आहे लगेच. स्वराज तोरण या भिवंडी न्यूजचे पत्रकार, आपले उच्च शिक्षित किशोरभाऊ बलिराम पाटील साहेबांचा आपण विशेष स्वागत आणि सन्मान करूया.